नमस्कार, मी सचिन सोनवणे, महाबीर छत्रपती संभाजीनगर. आज आपण आलेलो आहोत श्री किशोर काकडे, राहणार वागलगाव, तालुका फुलंब्री. हे फुलंब्री तालुक्यातील एक प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत. हे त्यांच्या शेतांमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात, ज्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. आणि या पूर्ण यांच्या प्रयोगाच्या माध्यमातून हे महाराष्ट्रातील खूप मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. यांनी मागच्या वर्षी अद्रक पिकामध्ये जैविक शेतीचा एक चांगला प्रयोग केला होता. मागच्या 2 वर्षापासून ते प्रयोग करतायत आणि यावर त्यांचा प्रयोग बघून जिल्हाभरातील किंवा राज्यभरातील खूप साऱ्या शेतकऱ्यांनी अद्रक पिकामध्ये जैविक शेतीचा एक यशस्वी प्रयोग केला आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा फायदा झाला. गेल्या वर्षी यांच्या अद्रक पिकामध्ये यांनी मका लागवड केली होती आणि मका लागवड केल्यामध्ये त्यांना चांगलं उत्पादन मिळालं. ज्या जैविक शेतीमध्येच त्यांनी मक्याची लागवड केली होती. तर ते आता यावर्षी मक्का त्यांची सेपरेट मक्का लागवड आहे. त्यामध्ये ते जैविक शेती करणार आहेत. तर त्या संदर्भात आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. तुम्हाला गेल्या वर्षी मक्का तुमच्या अद्रक पिकामध्ये तुम्ही मक्का लागवड केली होती. तर तुमचा काय अनुभव होता त्यामध्ये? साहेब, मी जे गेल्या वर्षी 30 गुंठे क्षेत्रामध्ये मला 30 क्विंटल मक्का झाला. हां. मी आंतरपीक म्हणून मक्का लागवड केली होती. ओके. तर माझ्या असं निदर्शनास आलं, हं. की ज्यावेळेला मी ते मक्काची काढणी केली, तर सेम कणस सगळ्या साईज साईज सेम सगळे, सेम. सगळं प्लॉट सगळा सारखाच. ओके. इतका अक्षरशः तो 4 बोटावरती मक्याचे दांडे होते. हं, हं. 91-50 बियाणं होतं मक्काचं हं. आणि एकदम सगळं सेम. मग बरोबर. माझ्या असं निदर्शनास आलं, आपण खत तर काही जास्त दिले नाही. हं, हं. हा चमत्कार झाला कसा? हं, आणि हं. माझं गेल्या वर्षी पण ह्याच क्षेत्रामध्ये आज आपण जिथे जे बसलेलो आहे, याच या 120 गुंठ्यामध्ये हां. मला 80 क्विंटल मक्का झाला. बरोबर. माझी अपेक्षा होती ती एका गुंठ्याला 1 क्विंटल, म्हणजे 120 गुंठ्यामध्ये 120 क्विंटल मक्का व्हायला पाहिजे व्हायला आपल्याला. पाहिजे. तिथं 80 क्विंटल मक्का झाला आणि तिथं 30 गुंठ्यात 30 क्विंटल 30 मक्का झाला. मक्का झाला. सगळे डोस सारखे होते खतांचे. इथं होते, तिथं तर खत बी नव्हतं दिलं. हं, हे चमत्कार झाला कसा? हं, माझ्या असं निदर्शनास आलं, की या बॅक्टेरियांची कमाल आहे ही, हं. या जीवाणूंची. महाजैविक. तर जसं अद्रक पिकामध्ये एक चांगल्या प्रकारे बॅक्टेरिया कार्य करतात, मग तसं मक्कामध्ये त्याच्या 50% अजून कार्य करतात त्या. जास्त कारण करतात. मक्काला जास्त मुळ्या वगैरे आहे हं. आणि मक्का एक असं पीक आहे जास्त ज्या अन्नद्रव्य लागतात. जास्त अन्नद्रव्य लागतात. तर मग मला चांगलं निदर्शनास आलं. हं. मग यावर्षी असा निर्णय घेतला, हं, याच 120 गुंठ्यामध्ये हं, मक्याचीच लागवड केली, सुधारित पद्धतीने ड्रीप केलं हं. आणि ड्रीप वरती टोकन ही लागवड केली. ओके. आणि त्याच्यानंतर त्याला यावर्षी मला या जीवाणूवरतीच हा मक्का डेव्हलप करायचा आहे. आणि दुसरी एक गोष्ट, याला एक बेसल डोस दिला फक्त 10-20 मी आता ओके. हां. उगवण शक्तीसाठी. हं. आता याच्यानंतर जे आता मुळ्या वगैरे त्या व्यवस्थित स्ट्रॉंग होणार आणि याच्यानंतर आता हे महाजैविक. जैविकचाच मला याच्यामध्ये उपयोग करायचा आहे. ओके. तर गरज ही शोधाची जननी आहे सर. बरोबर. मला गेल्या वर्षी तर जे उत्पन्न मिळालं नाही, हं. माझं एक 80 क्विंटल, म्हणजे माझा खर्च बरोबर जेमतेम मला राहिलं या बरोबर. मक्कामध्ये. हं. तिथं मी विचार केला, की तिथं 30 गुंठ्यात 30 क्विंटल होतंय हं. एका दुसऱ्या शेतामध्ये. हं. तिथं जीवाणूचा वापर झालेलं क्षेत्र होतं ते एक. हं. आणि इथं तेवढं ऍव्हरेज नाही मिळालं. तिथं रासायनिक खताचे 2-2, 3-3 डोस दिले. हं. त्याला फवारण्या झाल्या, वरून खताच्या पण झाल्या आणि मायक्रो न्यूट्रियन्स वगैरे सगळं दिलं, पण ते म्हणाल तसं ऍव्हरेज नाही मिळालं. बरोबर. तर माझी इच्छा आहे, की यावर्षी पूर्ण प्लॉट जीवाणूवरच हा डेव्हलप करायचा 120 गुंठ्याचा. 120 गुंठ्याचा प्लॉट डेव्हलप करून एका गुंठ्याला 120 म्हणजे एका गुंठ्याला 1 क्विंटलचं असं 120 क्विंटलचं तुमचं लक्ष आहे. हा. तर यांनी जो गेल्या वर्षी प्रयोग केला मक्याचा, आंतरपीक असताना त्यांना एका गुंठ्याला 1 क्विंटल उत्पन्न जवळपास मिळालं. तर यावर्षी ते सेपरेट 120 गुंठे मका करतात आणि ती पूर्ण मका जैविक पद्धतीने करणार आहेत. तर सुरुवातीला त्यांनी बेसल डोस दिला आहे. बेसल डोस नंतर ते पूर्ण जैविकचा वापर करणार आहेत. आपण वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांना भेटणारच आहोत. पण जिल्ह्याभरामध्ये आपल्या मक्याचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे. खरीप आणि रब्बीचा मक्का मोठ्या प्रमाणात होतो. गेल्या वर्षी मक्याचे दर चांगले होते. शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक उत्पन्न चांगलं मिळालं. पण यावर्षी मक्याचे दर कमी आहेत. तर शेतकऱ्यांनी जास्त खर्च न करता जैविक पद्धतीचा जर अवलंब केला तर कमी खर्चातही तुम्हाला चांगलं उत्पादन मिळू शकतं. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आमचं असं आव्हान आहे, की त्यांनी जास्तीत जास्त जैविक उत्पादनं वापरून किंवा महाबीजचं महाजैविक NPK बॅक्टेरिया वापरून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं. एक कमी खर्चामध्ये एक चांगला पर्याय आपल्याला उपलब्ध राहील.
आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल. तुम्ही काय सांगाल तुमच्या अनुभवावरून बाकी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? सर माझी इच्छा आहे, गेल्या वर्षी मक्काचे भाव 2100 रुपये होते. हम्म. 2021 मध्ये मिनिमम मी 1950 रुपयानं मावचार असल्यामुळे तो मक्का विकला होता. बरं. या वर्षी अशी स्थिती झाली आहे की हा. 1400 1450 रुपयाच्या वरती भाव जाऊच नाही राहिलेले. बरोबर. मक्का असं पीक आहे की त्याला जेवढं पण खाऊ घातलं ते खातं, त्याला जे डोस दिला तसं त्याची क्वालिटीवर दाखवतं ते. बरोबर. माझी सर्व शेतकऱ्यांना एक मनातून इच्छा आहे की मी हा प्लॉट जैविक करतोय, सुरुवातीला एक बेसल डोस द्यावाच लागतो, कारण उगवण बरोबर. शक्तीसाठी एक बेसल एक डोस आवश्यकच आहे. आवश्यकच राहत होतो. आमच्या जमिनी सर काळी, थोडं पाण्याचा निचरा कमी होतो या जमिनीमध्ये, तर बेसल डोस द्यावा लागतो. पण याच्यानंतर जे होणारे मला छान असे सुंदर रिझल्ट मिळणार आहे. माझा स्वतःचा खूप आत्मविश्वास आहे की जीवाणू इथून या थंडीचा काळ आहे अजून 2 महिने, आणि थंडीच्या काळामध्ये जीवाणूची वाढ चांगल्या प्रकारे होते. बरोबर. तर माझी इच्छा आहे सर्व शेतकऱ्यांनी की जीवाणूचा जास्तीत जास्त वापर करावा. आणि खास करून आता मक्का पिकामध्ये एक नवीन मी पहिलेच बोललो की गरज ही शोधाची जननी आहे. बरोबर. मला एक नवीन आता याच्यामध्ये एक अनुभव घेणार. गेल्या वर्षी मी घेतलेला अनुभव 30 गुंठ्याचा, या वर्षी जास्त 3 एकरचा घेणार आहे. चालेल. आणि 120 प्लसच मक्का होणार आहे. मला याचा माझा ठाम विश्वास आहे. मला तुम्हाला 120 गुंठ्यात मक्का हो यासाठी तुमच्यासोबत शुभेच्छा आहेतच. आणि आपण श्री किशोर काकडे यांना मक्याच्या ह्या प्रयोगामध्ये पूर्ण साथ देणार आहोत. तसेच यांच्या पूर्ण प्रयोगामध्ये आपण त्यांच्यासोबत आहोत. आता इथून पुढे हा पहिला टप्पा आहे. या टप्प्यानंतर आपण वेळोवेळी त्यांच्याकडे येऊ, भेटू आणि त्यांनी जे वापरले जैविक उत्पादनं त्यांचं मत जाणून घेऊ आणि पुढे ह्या सगळा प्रयोग कसा चालतो ते आपण पाहू. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.